रामकृष्ण हरी. श्री केशवराज महाराज संस्थान सेलू तथा श्रावण मासी प्रवचन सेवा आयोजित आजचे प्रवचनकार हरिभक्तपरायण अशोक महाराज आघात यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावे आणि आजच्या प्रसादाची सेवा रामभाऊ काळबांडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी माऊलीच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि महाराजांचा सत्कार करावा. तोपर्यंत आपण भजन करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. भारत माते की जय. मनोनी अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझी ठाई अभ्यासे मिळे. ज्ञानेश्वरी आराधना मंडळ आणि केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 18 वर्षापासून हा ज्ञानोत्सव ज्ञानयज्ञ या ठिकाणी चालतो आहे. आणि आजच्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहे. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. खरं तर सेवा काहीच नाहीये भगवंताची, तरी सुद्धा मी या मंडळाला म्हणालो होतो की मला प्रवचन सेवेसाठी नका बोलू, परंतु बाबासाहेब महाराजांचीच त्या ठिकाणी आज्ञा असेल आणि म्हणूनच या सेवेची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे त्याचा स्वीकार करून मी या ठिकाणी आपल्या समोर आहे.
मला जाणीव आहे की माझ्यासमोर बसलेले सर्व श्रोते हे केवळ श्रोते नसून ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष जगणारी लोक आहेत. ज्ञानेश्वरी वाचन करणं, ज्ञानेश्वरी पारायण करणं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं एक भाग झाला, परंतु ज्ञानेश्वरी जगणं हे त्याचं फळ आहे असं मला वाटतं. गेल्या 18 वर्षापासून जर हा ज्ञानयज्ञ या ठिकाणी चालू आहे तर नक्कीच या ठिकाणी माझ्यासमोर बसलेली सर्व मंडळी ही ज्ञानेश्वरी जगत आहे. आजची ही ओवी या ठिकाणी जी घेतलेली आहे, कारण ते सांगणं आवश्यक आहे. 12वा अध्याय आहे भक्तियोग आणि या 12व्या अध्यायामधली 113व्या क्रमांकाची ही ओवी आहे. ओवी अशी आहे, मनोनी अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझी ठाई अभ्यासे मिळे. ज्ञानेश्वर महाराज या भक्तियोगामध्ये आजच्या या ओवीच्या माध्यमातून भक्तीचं वर्म साधकांना सांगतायत. अवघड प्रक्रिया सोपी करून सांगणं याच्यामध्ये संतांचा हातखंडा आहे. कोणत्याही संतांचा जर विचार केला आपण तर खूप सोपी गोष्ट करून सांगतात. त्याचं कारण असं आहे, मी नेहमी म्हणत असतो, आमचे आदरणीय गुरुवर्य प्राचार्य विनायकराव कोठेकर सर, मी ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये माझं सिलेक्शन झालं त्यावेळेला प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात करण्याच्या अगोदर सरांनी मला, प्राचार्य होते त्यावेळेला सर, आणि मला बोलवून घेतलं. सरांनी असं सांगितलं, त्यावेळेला बोलत असताना अर्धा तास माझ्याशी बोलले सर घरी सरांच्या, आणि एक वाक्य सांगितलं सरांनी, ते अजूनही आठवतं मला. 20 वर्षापूर्वी, साधारण 18-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण सर असं म्हणाले त्यावेळेला की आकात, आपण वर्गामध्ये शिकवत असताना शेवटचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला समजेल असं शिकवायचं. मी थोडंसं गोंधळल्यासारखं झालो. शेवटचा विद्यार्थी म्हणजे नेमका कोणता? तर शेवटचा विद्यार्थी म्हणजे ज्याच्याकडं अभ्यास त्याचा विषयाचा कमी आहे, त्याला खूप भूक आहे विषयाची, अभ्यास त्याला दिला पाहिजे, त्याला समजलं पाहिजे शिक्षकांनी शिकवलेला, असा शेवटचा विद्यार्थी. मग जर आपण शेवटच्या विद्यार्थ्याला शिकवत असू तर बाकीचे जे त्या विद्यार्थ्यापेक्षा हुशार असलेले विद्यार्थी आहेत ते सहजच त्या गोष्टी ग्रहण करतील. आणि मला वाटतं संतांची सुद्धा भूमिका तीच आहे, किंवा संतांचीच भूमिका सरांच्या माध्यमातून माझ्या समोर आली की आपण सांगत असताना सुद्धा वर्म असं सांगितलं पाहिजे की साधक, शेवटच्या साधकापर्यंत ते कळलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या या ओवीमध्ये ज्ञानोबराय अतिशय सोपं वर्म त्या ठिकाणी भक्तीचं सांगतायत. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा, असं तुकोबराय म्हणतात. सोपं वर्म सांगितलेलं आहे, भक्तीचं वर्म सांगितलेलं आहे. कोणतं वर्म सांगितलेलं आहे? या ओळीमध्ये मनवोनी अभ्यासासी काही असा शब्द आहे. मनवोनी, हे मनवोनी अगोदर आलंय. म्हणून म्हणजे म्हणून काय, त्याच्या अगोदर काहीतरी आहे. म्हणजे त्यामुळे, म्हणून म्हणजे त्यामुळे, अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. याचा अर्थ असा होतो की अभ्यास केला तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. अभ्यास करणं म्हणजे काय, तर एखादी गोष्ट सातत्यानं करणं म्हणजे त्या गोष्टींच्या बद्दल अभ्यास करणं. मग जर आपण त्या गोष्टीचा अभ्यास केला, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जर आपण अभ्यास केला, तर ती गोष्ट ज्याला काय म्हणू आपण, शेवटाला जाण्यासाठी, आपल्याला ते प्राप्त होण्यासाठी, त्या वस्तूचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी काहीही अवघड नाही. आपण ते मात्र सातत्यानं केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये यालाच
त्यांनी अभ्यास योग असं म्हटलेलं आहे. अभ्यासानं एखादी गोष्ट साध्य करणं, ती मिळवणं, त्याला अभ्यास योग असं म्हटलेलं आहे. मनोवनी अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. अरे अर्जुना, अभ्यास जर केला ना तर काहीच अवघड नाही. या लागी माझिया ठाई अभ्यासाशी मिळे. आणि म्हणून तू अभ्यास कर. तुला जर माझ्यापर्यंत यायचं आहे, माझ्यापर्यंत पोहोचायचं आहे. तुम्हाला आम्हाला ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकोटोनी श्रीराजे, नाही का? म्हणजे गीता ही अर्जुनाच्या माध्यमातून भगवंतानं तुम्हाला आम्हाला सांगितलेली आहे. आणि 12व्या अध्यायामध्ये भक्तीचं अतिशय सोपं वर्म सांगितलं. जर तुम्ही अभ्यास केला एखाद्या गोष्टीचा तर भगवंत म्हणतात माझ्यापर्यंत यायला तुम्हाला फार काही अवघड नाही, पण तुम्हाला मात्र अभ्यास करावा लागेल. अतिशय साधं वर्म आहे. मग याच्या अगोदरचं काय आहे त्याचं असं आहे की संसार समुद्र, ज्याला आपण भवसागर असं म्हणतो, तो अतिशय दुष्कर असा आहे. या भवसागरामध्ये, संसार समुद्रामध्ये कामक्रोधाचे भोवरे आहेत, अहंकाराच्या लाटा आहेत, असं वर्णन संतांनी केलेलं. अहंकाराच्या लाटा आहेत या सागरामध्ये. आपण जर या शरीरालाच समुद्र गृहीत धरलं तर जन्म आणि मृत्यूच्या या दोन्ही तटाच्या मधून माया नदी वाहते. आणि त्या माया नदीमध्ये आपला जीव गुदमरतोय. का गुदमरतोय? कारण त्या नदीमध्ये अहंकाराच्या लाटा आहेत. मदत्रयातनं मदोन्मत्त झालेलो आहोत आपण आतून. त्यानंतर विषयरूपी सुसरी आहेत, म्हणजे भोरे आहेत, कामक्रोधरूपी भोरे आहेत, विषयाच्या सुसरी आहेत, वासना आहेत. या पद्धतीनं अनेक जलचर त्या जीवाला वेढून बसलेले आहेत. आणि त्या भवसागरामध्ये जीव हा गुदमरतोय. परंतु तो जीव जो आहे त्या भवसागरातून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु निघू शकत नाही. महाराज म्हणतात, येथे एक नवलावो, जो जो करीतो उपाव, तो तो होय अपाव. म्हणजे मी जो उपाय करतोय ना, तो त्या जीव म्हणतो मी जो उपाय करतोय तो अपाय होतोय. एक छोटंसं उदाहरण आहे त्याच्यासाठीचं खेड्यातलं, की पूर्वीच्या काळी खूप पाऊस पडायचा आणि मग दलदलीच्या प्रदेशामध्ये प्रचंड पाऊस काळ म्हणजे किती, 4-4 महिने पाऊस पडायचा ना अगोदर. तर मग त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये डेरे तयार व्हायचे. म्हणजे जुना शब्द आहे खेड्यातला, मला वाटतं अनेकांना समजेल. डेरे म्हणजे त्याच्यामध्ये एखादा प्राणी जर पडला तर तो हालचाल करतो आणि तसंच खाली जातो, वरती येऊ शकत नाही. मग असाच एक साधक म्हणण्यापेक्षा मार्गस्थ म्हणूया आपण, वाटसरू, तो त्या वाटेनं जात असताना त्याला कळलंच नाही इथं डेरा आहे म्हणून. त्या वाटेनं दुसरेही लोक जात होते, परंतु तो जात असताना त्याला डेरा आहे असं लक्षात नाही आलं, तो त्या डेऱ्यामध्ये पडला. मग दलदलीच्या प्रदेशामध्ये असलेल्या त्या डेऱ्यामध्ये तो पडला, परंतु तो हालचाल करू लागला. जसं जसं हालचाल करायला तो तसं तसं खाली चाललाय. त्याला आजूबाजूचे वाटसरू म्हणाले, काका तुम्ही थांबा, हलू नका, हालचाल करू नका अजिबात. तुम्ही हालचाल केली तर तुम्ही खाली जाणार आहेत. म्हणजे तो उपाय करायला पाहतोय. आपल्यामध्ये आपला जीव जसा या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतोय, परंतु ते जमत नाहीयेत. तसं त्या व्यक्तीला होतंय. तो हालचाल करतोय परंतु मध्ये मध्ये चाललाय. त्याला लोक म्हणाले, हालचाल करू नका, थांबा, हालचाल करू नका, थांबा. मग त्या बाजूच्या लोकांनी त्यांच्याकडे एक दोरी फेकली आणि त्या दोरीच्या मदतीनं मग ते हळूहळू धरून बाहेर निघाले. तसाच चिखलानं भरलेलं पूर्ण अंग घेतलं आणि तसेच पुढे निघाले. बरं झालं तुम्ही काढलं मला, नाही तर मी पडलो असतो असं त्यांनी म्हणलं. पुढे वाटेनं जात असताना त्यांना एक विहीर दिसली आणि विहिरीवर गेल्यानंतर तिथं काही महिला त्या विहिरीतलं पाणी शेंदून काढू लागल्या.
सिंधून पाणी काढत असताना हा व्यक्ती तिथं गेला. त्याला वाटलं आता कोणाकडून तरी आपण पाणी घ्यावं आणि हे माझे कपडे जे चिखलानं माखलेले आहेत ते धुवून काढावेत, आंघोळ करावी आणि मग जावं गावात. मग असं वाटल्यानंतर मग तो विहिरीच्या जवळ गेला. परंतु काय झालं की ते विहिरीच्या जवळ गेल्यानंतर पाय चिखलानं भरलेला असल्यामुळं परत विहिरीत पडला. तो जो गाळानं भरलेला व्यक्ती होता तो पुन्हा विहिरीत पडला. आता विहिरीत पडल्यानंतर तिथं खाली पडला पाण्यामध्ये. पाणी खूप होतं, बिलकुल हालचाल करत नव्हता तो. मग वरच्या ज्या महिला मंडळ होत्या, महिला म्हणल्या, अहो तुम्ही पुरुषासारखी पुरुष आहात, हातपाय हलवा म्हणजे तुम्हाला पोहता येईल. मग त्यावेळेला तो व्यक्ती म्हणतो, एकीकडं तिकडं लोक मला म्हणू लागले की बिलकुल हातपाय हलवू नका म्हणजे तुम्ही बुडणार नाहीत. इथं या महिला असं म्हणायल्यात मला की काहीतरी हातपाय हलवा म्हणजे तुम्ही बुडणार नाहीत. मग नेमकं करायचं तरी काय? जीवाची परिस्थिती ही अशीच झालेली आहे. काहीही उपाय केला तरी या संसार सागरातून तरणं अशक्य होतंय. मग आता त्यासाठी काय केलं पाहिजे? तर भगवंत 7व्या अध्यायात असं म्हणतात, इथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजळ. हे मायाजळ त्या साधकांना अलीकडच्या तीरावरच संपून चाललंय. पण त्यांनी काय केलं पाहिजे? ते साधक मला शरण आले पाहिजेत. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारील मी जन्म मरण. या लागी शरणा शरण्य मीची एकू. म्हणजे त्यांना शरण येण्याकरता मीच आहे एकटा, मलाच शरण आले पाहिजेत. भगवंताला शरण गेलं पाहिजे आपण, तरच या संसार सागरातून आपण सुटू शकू. आता ज्या वेळेला म्हणजे विश्वरूप दर्शन भगवंतानं अर्जुनाला करून दिलं, त्या विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुनाची इच्छा होती की देवा मला तुमचं जे तुम्ही सांगतायत ना, अव्यक्त निराकार जे रूप आहे तुमचं, ते रूप मला पाहायचंय. आता चर्मचक्षुनं म्हणजे आपल्याला जे डोळे आहेत त्या डोळ्यांनी देवाचं रूप पाहणं शक्य नाही. भगवंतांनी अर्जुनाचं म्हणणं मान्य केलं, ठीक आहे अर्जुना, मी तुला विश्वरूप दर्शन घडवतो. आता अतिशय लाडका भक्त होता अर्जुन, भगवंताचा सखा होता, भगवंताचा अतिशय प्रेम होतं अर्जुनावर, आणि म्हणून नाही म्हणू शकणारच नव्हता भगवंत. भगवंताने विश्वरूप दाखवलं, अर्जुनाचे डोळे दिपले. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की द्रोणाचार्य ज्या वेळेला दाखवत होते झाडावरचा पक्षी, अर्जुना तुला काय दिसतंय, त्यावेळेला अर्जुन असं म्हणाला होता की गुरुवर्य मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय. परंतु आता जी परिस्थिती आहे, भगवंताचं विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर अर्जुनाची परिस्थिती अशी झाली की भगवंताला समोरचं काहीच दिसत नाही. तो पक्षी नाही, ते झाड नाही, सगळीकडं फक्त प्रकाश दिसतोय. आणि अनंत हात असलेला, अनंत मस्तक असलेला, अनंत डोळे असलेला, अनंत भुजा असलेला असा विराट असा पुरुष श्रीकृष्ण त्या रूपाने, भगवंत त्या रूपाने अर्जुनाला दिसतोय. त्यावेळेला डोळे दिपले अर्जुनाचे. म्हणजे अर्जुनानं लगेच विनंती केली भगवंताला की भगवंता सारा सारा माया आपुली, की आपुली माया संपवा देवा, हे मला हे सहन होत नाही. आणि मग भगवंताला असं वाटलं की एकदा अर्जुन म्हणतोय तुमचं मला निर्गुण रूप दाखवा, आणि एकदा म्हणतोय मला हे नाही पाहायचं, आता नको आहे. नेमकं करायचं काय अर्जुना, आहे की नाही? म्हणजे भगवंत अर्जुनाला निर्गुण रूपाकडे घेऊन जात होते. गुरु देवाकडं साधकाला किंवा शिष्याला नेत असतात. म्हणजे या ठिकाणी कृष्ण हे गुरु आहेत अर्जुनाचे, आणि अर्जुन हा त्यांचा शिष्य आहे. म्हणून हे साहजिक आहे की श्रीकृष्णानं अर्जुनाला स्वतःचं निर्गुण रूप दाखवावं. त्याच्यात त्यांचा काय म्हणू आपण मोठेपणा आहे. आणि अर्जुनाला असं वाटतं की मला श्रीकृष्ण ज्याच्यासोबत मला खूप राहायची सवय झालेली आहे, माझा सखा आहे तो, हे निर्गुण रूप मी किती वेळ पाहू.
मला माझा श्रीकृष्ण पाहिजे. द्विभुज असलेला किंवा चतुर्भुज असलेला श्रीकृष्ण मला पाहायचा आहे. हे मला नको बाबा देवा. मी कोणाशी बोलू? इतके मुख आहेत देवा तुला, कसं बोलू मी इतक्या मुखांसोबत? मला आलिंगन द्यायचं असेल तर मी इतक्या बाहू असलेल्या, अव्यक्त असलेल्या एवढ्या विराट पुरुषाला आलिंगन देऊ तरी कसं? असे अनेक प्रश्न अर्जुनाच्या समोर होते. आणि म्हणून गुरुही तिथं बरोबर आहेत आणि शिष्यही त्या ठिकाणी बरोबर आहे की मला ब्रह्मरूप दिसलंय, परंतु ब्रह्मरूप हे माझ्या गुरुच्या स्वरूपामध्ये म्हणजे श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये मला पाहायचंय. कधीतरी मला थोडीशी वैयक्तिक आठवण अशी होते, या प्रसंगावरून आठवलंय थोडस, की विराट ज्या वेळेला रूप भगवंतानं अर्जुनाला दाखवलंय आणि अर्जुन म्हणतो नको देवा, मला ते रूप नकोय, मला तुझं द्विभुज रूप जे आहे, चतुर्भुज रूप जे आहे ते दाखव, मला बोलू दे त्या रूपाशी, आहे ना, व्यक्त रूप दाखव देवा, अव्यक्त रूप नको. या प्रसंगावरून थोडस मला मी माझ्या आयुष्यामध्ये गेलो. ते असं की आम्ही लहान असताना, 5वीला असताना मला आमच्या मोठ्या काकांनी शाळेमध्ये 6 भावंडांना मला इकडे सेलूला आणलं शिकण्यासाठी. जवळच गाव आहे 15 किलोमीटरवर. आमचे प्रदीप भाऊ या ठिकाणी आहेत साळेगावकर, नेहमीच माझ्या पाठीशी असलेले, मला त्यांनी घडवलेलं आहे. याच कॉलनीमध्ये मी राहत होतो. अनेक वेळेला बाबासाहेब मंदिरामध्ये अनेक वेळेला म्हणजे रोजच येत होतो. कदाचित आजची जी सेवा असेल त्यावेळेसच्या त्या सेवेचं फळ असेल असंही मला वाटतं. मग मला अशी आठवण होते की मी आईसोबत ज्या वेळेला बोलायचो, इथं करमायचं नाही ना, 5वीला आल्यानंतर आईला सोडून यायचं म्हणलं म्हणजे करमत नव्हतं. मग कधीतरी आठवड्यानंतर शनिवारी, ज्याला म्हणतो आपण रविवारी सुट्टी असते म्हणून शनिवारी मग काकांनी गावाकडे न्यावं. मग आईला बोलत असताना म्हणावं, आई मला करमत नाही तिथं. मग आईनं म्हणावं, थोडंसं माफ करा. प्रसंग नाही सांगता येणार मला, माफ करा. अर्जुनानं भगवंताला विचारलं त्यावेळेला की देवा, तुमच्या या निर्गुण रूप ज्याला म्हणतो आपण, तो आपण म्हणता सगुण रूप आपण म्हणता, तर तुमच्या या सगुण रूपाचं भजन करणारी जी मंडळी आहेत, तुम्हाला सर्वस्व अर्पण करून संपूर्ण तुम्हाला सर्वस्व अर्पण करून रात्रंदिवस विचार न करता, रात्र आणि दिवसाचा विचार न करता तुमचं अखंडपणे जे भजन करत राहतात देवा, ते खरे योगी आहेत का तुमच्या निर्गुण रूपाचं भजन करणारे किंवा निर्गुण रूपाचं ध्यान करणारे खरे योगी आहेत? याच्यातला मला खरा योगी सांगा कोण आहेत. त्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, तू खूप चांगला प्रश्न विचारलास. ज्ञानेश्वर माऊलींनी भक्ती योगामध्ये जे वर्म सांगितलंय ना, त्या वर्मापर्यंत आपल्याला यायचं. थोडंसं नीट विचार करा. त्या वर्मापर्यंत आपण येणार आहोत. सामान्यांना तो जमावं, ती गोष्ट जमावी.
करता यावी यासाठीच वर्म आहे ते. त्यावेळेला भगवंत असं म्हणतात की अर्जुना तू ऐक, तसे मलाच प्राप्त होतात. दोन्ही पद्धतीनं माझं चिंतन करणारे जे साधक आहेत ते दोन्ही मलाच प्राप्त होतात. सगुण भक्ती करणारे सुद्धा आणि निर्गुण भक्ती करणारे सुद्धा. सगुण भक्ती करणारी जी मंडळी आहेत ती सुद्धा माझ्यापर्यंत येतातच, आणि निर्गुण स्वरूपाची आकांक्षा धरून जे मला भजतात, ज्यांना योगी असं म्हणतो आपण, ते योगी सुद्धा मलाच प्राप्त होतात शेवटी. परंतु त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडतात असं म्हणण्यापेक्षा खरे योगी तू विचारलंस ना, तर खरे योगी कोणते आहेत? ते अखंडपणे माझं भजन करणारे. अखंडपणे या अर्थानं की त्यांच्या चिंतनामध्ये सतत मी राहिलो पाहिजे. मी आहे त्यांच्या चिंतनामध्ये. सर्व कर्म करत असताना जे माझं भजन करतात ते मला अतिशय प्रिय आहेत. देवाला भक्तासारखं दुसरं काहीच आवडत नाही. आणि म्हणून या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्या अवताराचं प्रयोजन सुद्धा सांगितलेलं आहे की मी का या ठिकाणी आलो, तर मी त्याच भक्तांसाठी आलो जे सगुण भक्ती माझी करतात, आहे ना. आणि जी मंडळी, जी साधक मंडळी जी आहे, ती माझं भजन करणारी जी मंडळी आहे, ते या भवसागरामध्ये बुडत असताना मला ते पाहवत नाही. आणि म्हणून अधिकार तैसा दावियला मार्ग या उक्तीप्रमाणे त्या साधकांना मी ती साधना देतो माझ्याकडून. म्हणजे असंख्य नावं आहेत माझी, विष्णू सहस्त्र नाम म्हणतो आपण, त्या नावाची नौका तयार करतो आणि मी स्वतः त्या नौका चालवतो त्या लोकांची आणि त्यांना या संसार सागरातून बाहेर काढतो. ते साधक मला जास्त आवडतात, जे माझं भजन त्या ठिकाणी अखंडपणे, धार अखंडित ओघ चालियला नामाचं भजन सतत करणारे, ज्यांच्या चिंतनामध्ये, ज्यांच्या चित्तामध्ये सतत मीच आहे, तेच मला जास्त आवडतात. त्याचं कारणही भगवान या ठिकाणी सांगतात की योगाच्या वाटेनं जी जाणारे साधक आहेत त्यांना त्रास जास्त आहे. म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया कशाचा वाटा आला म्हणतात ज्ञानोबराय? दुःखाचा वाटा आला, आहे ना. त्यांच्या वाटेमध्ये दुःखच आहेत. म्हणजे योगाची वाट म्हणजे ती सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी सांगून ठेवलेली आहे की योग साधनेनं कशा पद्धतीनं आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं. ती साधना खडतर साधना आहे. योग साधना ही खडतर आहे. याच्यामध्ये काय करावं लागतं? तर कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते. आणि त्या कुंडलिनी शक्ती जागृत करून 7 चक्रांचा सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करून 7 चक्राचा भेद करून नंतर मग 10व्या रंध्रामधून त्या ठिकाणी ब्रह्मरूप होता येतं. ती फार खडतर साधना आहे. आता साधना जी सांगितलेली आहे त्या साधनेमध्ये योगाच्या साधनेची खडतर वाट सांगितली. म्हणजे लोखंडाचे चेने बोचऱ्या व्यक्तीला जर खायला दिले तर त्याचं पोट भरेल का दात पडतील, तर काहीच त्याच्यातून साध्य होणार नाही. लोखंडाचे चेने जर त्याला खायला दिले तर. माऊलींनी याच्यामध्ये फार सुंदर असे दृष्टांत दिलेले आहेत की योगी लोक जे आहेत त्यांची साधना करत असताना किती खडतर प्रवास करावा लागतो. म्हणजे जर ते साधनेला बसले तर ऊन अंगावर घ्यावं लागतं. पाऊस पडत असताना उठता येत नाही. भूक लागली असेल तर उठता येत नाही. तहान लागली असेल तर उठता येत नाही. अशी खडतर साधना ती आहे. आणि मग त्यांच्या हाती काय लागतं? योगाच्या वाटेनं जे जाणारे आहेत त्यांच्या हाती काय लागतं? तर त्यांनाही ब्रह्मरूप म्हणजे ते स्वस्वरूपाला प्राप्त होतात. ते माझ्यापर्यंत येतात, पण ती वाट खडतर आहे. मग ही योगाच्या वाटाने जर जाणारे लोक आहेत त्यांची जर वाट खडतर आहे, परंतु भक्तीच्या मार्गाने जे जाणारे साधक आहेत त्यांना या वाटेनं जायची आवश्यकता नाही असं भगवान सांगतायत. आता या ठिकाणी भगवान म्हणतायत की जसं सोनं आहे
10 किलो सोनं असेल, त्याच्यातला 1 ग्राम जर आपण काढून घेतलं तर त्याची महिमा, त्याचं कॅरेट, त्याची महती ही थोडी सुद्धा कमी होणार नाही. अमृताच्या सागरातून त्याच्यातलं थेंब जर अमृताचा एक काढून घेतला तर ती सुद्धा काही कमी होणार नाही, त्याची महती कमी होणार नाही अमृताची सुद्धा. तसं माझं व्यक्त रूप असेल काय किंवा अव्यक्त रूप असेल काय, म्हणजे सगुण रूप असेल काय माझं आणि निर्गुण रूप असेल काय, त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. मग ह्या वाटाच का वेगवेगळ्या योगांच्या, तर ते हठयोगी असतात काही लोक, आणि मग त्यांना त्या वाटेनं जायचं असतं, ते प्रयत्न त्या वाटेने करतात, परंतु त्यांच्या वाटेला मात्र दुःखाचा वाटा येतो किंवा त्यांच्या वाटेला दुःख येतात ते माझ्यापर्यंत, पण तो मार्ग खडतर आहे. मग कोणता मार्ग सोपा आहे, तर भक्ती साधनेचा मार्ग सोपा आहे. म्हणजे माझं चिंतन कर. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू तुझं मन आणि बुद्धी तू मला अर्पण कर. तू जर मन आणि बुद्धी मला अर्पण केली तर मजरूप व्हायला किंवा तू आणि मी वेगळे राहणार नाहीत. एकदा का तू मला मन आणि बुद्धी अर्पण केली की मग तुझा जो देह अहंकार आहे, मी अर्जुन आहे हा देह अहंकार, तो राहणार नाही. मग अशी आईची आठवण काढल्यानंतर थोडंसं भावुक झालो होतो मी, परंतु मला इथं आता नंदावहिनी पण दिसत आहेत. 2 शब्दात सांगेल, थोडंसं आवरतो आणि सांगतो की विश्वरूपाचं दर्शन घेतल्यानंतर अर्जुनाला ते रूप पाहवत नव्हतं की मला माझे गुरु श्रीकृष्ण दिसत नाहीयेत, ते दिसले पाहिजेत. भगवंत सांगतायत की अर्जुना, अरे ते माझं द्विभुज रूप आहे, हे महत्वाचं आहे, हे व्यापक रूप आहे, हे मी दाखवलंय तुला दिव्य दृष्टी देऊन, मग तुला तेच रूप का पाहावंसं वाटतं. तर आईनं त्यावेळेला असं म्हणाली होती की तुला मोठं व्हायचं आहे. आणि मग तिथं प्रदीप भाऊंच्या घराच्या शेजारीच आम्हाला रूम वगैरे करून दिलेली होती. त्यावेळेला मग आईने सांगितलं की मी नसले म्हणून काय झालं, तिथं नंदावहिनी आहेत. आणि मग आम्ही वहिनींकडे पाहूनच पुढे मग शिकत वगैरे गेलो. मला सांगायचं काय, तरी सुद्धा आठवण होतच होती आईची, आजही होते. आज आई असं म्हणते की लेकरं बाजूला गेली, लांब गेली, मुलं माझ्यापासून लांब. अर्जुना, तुझं मन आणि बुद्धी तू मला दे. याचा अर्थ बुद्धीनं माझा निश्चय कर भगवंताचा आणि मनामध्ये माझं चिंतन कर. मन आणि बुद्धी जर तू मला दिली तर तुझा जो देह अहंकार आहे तो देह अहंकार आपोआप त्या मन आणि बुद्धीच्या सोबत येतो. ज्ञानेश्वर महाराज फार महत्वाचा दृष्टांत देतात बरं इथं, की एखादा व्यक्ती मृत झाला तर त्या मृत झालेल्या व्यक्ती सोबत इंद्रियांचे सगळे व्यापार संपून जातात आपोआप. तिथं काही वेगळं सांगावं लागत नाही की आता तुमचे इंद्रियांचे व्यापार बंद करा. आणि म्हणून असा मृत झालेला व्यक्ती जो आहे त्याच्याबरोबरच त्याचे इंद्रियांचे सगळे व्यापार संपतात. एखादा दिवा जर विझला तर त्या विझलेल्या दिव्यासोबतच प्रकाश सुद्धा लुप्त होतो. तसं अर्जुना, म्हणजे आपल्याला सुद्धा ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात की तुम्ही सुद्धा म्हणजे साधकांनी तुमची मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणी जर लीन केली,
या चरणी लीन केली, या अर्थानं मनामध्ये भगवंताचं चिंतन आणि बुद्धीमध्ये भगवंताच्या पदांचा निश्चय केला तर तुमचा देह अहंकार आपोआप जातो. आता त्याचे पुढे जाऊन ज्ञानोबराय पुढे सांगतात पुन्हा. आता हे माहीत असतं किंवा साधक किती करणार आहेत भगवंतासाठी. भगवंताला माहीत आहे तिथं की सगळे साधक काही माझ्यापर्यंत, जसं मी मगाशी म्हणालो, किंवा जे योगी आहेत किंवा ब्रह्मचारी आहेत त्यांना साधना वेगळी सांगितली, जे गृहस्थाश्रमामध्ये आहेत त्यांना भगवंतांनी साधना वेगळी सांगितली, गृहस्थाश्रमामध्ये आहेत त्यांना नाम साधना सांगितली आहे, किंवा गृहस्थाश्रम ब्रह्मचारी आश्रमामध्ये जे लोक आहेत त्यांना ध्यान साधना सांगितलेली आहे. अधिकार तैसा दावियेला मार्ग, जसा अधिकार असेल तसा मार्ग दाखवला. आणि म्हणून कदाचित अर्जुनाच्या निमित्तानं भगवंतानं आपल्याला सांगितलं असेल, माऊलींनी त्यांच्या सुवर्ण चषकातून ते आपल्याला देऊ केलं आहे की जर तुम्हाला मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करता येत नसेल तर त्याला सुद्धा आणखी त्यांनी असं सांगितलं, मन बुद्धी माझ्यापर्यंत जर तुम्हाला ठेवता येत नसेल, माझं चिंतन करता येत नसेल, तर तुम्ही काय करा की त्याच्या पुढची पायरी सोपी सांगितलेली आहे की जे कर्म तुम्ही करणार आहात ते कर्म मी करतो असं म्हणू नका, ते कर्म मला अर्पण करा. कुठलंही कर्म करत असताना भगवंत तो करतो आहे किंवा मी भगवंताला हे कर्म अर्पण करतोय. कृष्णार्पण ज्याला म्हणू आपण, कृष्णार्पण. आज केलेलं कर्म आहे ते कृष्णार्पण झालं. म्हणजे ते मी केलं नाही, तुम्ही केलं नाही, आपण साधकांनी केलं नाही, जीवानं केलं नाही. ते भगवंताची इच्छा होती म्हणून ते कर्म झालं आणि मी शेवटी भगवंताला अर्पण केलं असं म्हणा. सोपी साधना सांगितली की मनामध्ये मला 24 तास भगवंत ठेवू शकत नाही. मी गृहस्थाश्रमामध्ये असल्यामुळे इतरही जबाबदाऱ्या माझ्या आहेत. मग सोपं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जे करायलात ना ते करत राहा, पण तुम्ही जे कर्म करणार आहात ते माझ्या ठिकाणी ठेवा, मला अर्पण करा. ती सोपी साधना. याचे पुढे जाऊन पुन्हा अर्जुना तुला हेही जमत नसेल तर शेवटचा पर्याय सांगितला. शेवटचा पर्याय सांगितला या अर्थानं की सोपी साधना सांगितली. कोणती साधना सांगितली की तुम्ही त्या कर्माचा फल त्याग करा. जे कर्म करणार आहात मला अर्पण करणं होत नाही, कृष्णार्पण म्हणणं होत नाही मला. मी जे कर्म करतोय ते कृष्णार्पण म्हणणं होत नाही. मग त्या कर्म फलाचा त्याग करा. ठीक आहे, मी कर्म केलं, माझं ते कर्तव्य होतं म्हणून केलं, पण मला त्या फळाची अपेक्षा नाही. या हेतून जर तू फल त्याग करशील, म्हणजे दृष्टांत फार सुंदर आहेत की आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाला ज्या वेळेला फळ लागतं, अनेक दिवस होतात, ते फळ पिकतं सुद्धा, पाडाला येतो आंबा आणि काही दिवसानं ते फळ गळून पडतं. त्या आंब्याच्या झाडाला त्या फळाची जशी आसक्ती नाही, तसं अर्जुना तुला सुद्धा त्या फळाची आसक्ती ठेवू नको, ते फल त्याग कर. आणि फल त्याग हा सुद्धा फार मोठी साधना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. निष्काम सेवा ज्याला म्हणू आपण, की त्या फळाची काहीच अपेक्षा करायची नाही. भगवंत म्हणतायत किंवा ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये निरूपण करत असताना सांगतात की फळाचा त्याग जर तुम्ही केला तर तुमचं कर्मबीज सुद्धा आपोआप जळून जाईल. आणि कर्मबीज जळून गेलं म्हणजेच नवीन कर्म पुन्हा तयार होणार नाही, किंवा ते कर्म तुमच्याकडून जरी झालं तर ते तुम्ही केलं असं होणार नाही. अशी खूप सोपी साधना सांगत अर्जुनाला भगवंत अतिशय सोप्या साधनेकडे घेऊन आले. मग जर एवढं असेल अर्जुना, तर तू अतिशय सोपी साधना कोणती सांगतो तुला ऐक. मनोनी अभ्यास अशी काही, जर तू अभ्यास केलास. कोणता अभ्यास सांगितला? या 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगत असताना सोपी अतिशय सोपी साधना कर्म फल त्याग ही सांगितलेली आहे. कर्मफळांचा त्याग करणं ही सोपी साधना. या साधना या ठिकाणी भक्तियोगामध्ये सांगितल्या. परंतु
अर्जुनाला आजच्या ओळीमध्ये मनोनी अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणजे अर्जुना 8 प्रहरामध्ये तुला साधना करता येत नाही माझी ना, माझं चिंतन तुला सतत करता येत नाही, तर 8 प्रहरामध्ये 1 निमिषभर तू माझी आठवण कर. किती सोपी साधना सांगितलेली आहे पहा. निमिषभर म्हणजे डोळ्याची पापणी लवण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला निमिष असं म्हटलंय. मग निमिषभर माझी आठवण कर अर्जुना. जर तू निमिषभर आठवण केली तर काय होईल भगवंत सांगतायत की त्या निमिषामध्ये तुझं चित्त माझ्याशी, तुझं अनुसंधान माझ्याशी लागलेलं असेल, आणि त्या निमिषामध्ये तुझं अनुसंधान जर माझ्याशी लागलंय तर विषय तुला सोडतील तेवढ्या वेळा करता. म्हणजे तू तेवढ्या वेळासाठी विषयाच्या मागे तुझं मन धावणार नाही. मग आज 1 निमिष 8 प्रहरातून, उद्या 1 निमिष 8 प्रहरातून, परवा 1 निमिष 8 प्रहरातून, असं पण दररोज 8 प्रहरातून 1 निमिष जर भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन करत गेलो तर थोडं थोडं त्या विषयापासून आपण दूर जायला लागू. आणि भगवंत म्हणतायत की तेवढ्या वेळेमध्ये माझ्या सुखामध्ये तुझं मन त्या ठिकाणी आनंद घ्यायला लागेल आणि हळूहळू मन तू माझ्यापर्यंत येशील. एक वेळ अशी येईल तिळे तिळे पुण्य साचा पडेल. थोडं करत साधना करायची आहे. अतिशय सोपं सांगितलेलं आहे हो. फार काही अवघडामध्ये जायचं काम नाही. शेवटचा साधक ज्याला म्हणतो आपण, कोणाला काही कळत नाही त्या साधनेमधलं, त्यांना सुद्धा सोपी साधना संतांनी सांगितलेली आहे. चिंतन करायचं म्हणजे नेमकं करायचं काय, तो एक प्रश्न आहे. नाम चिंतन करा, त्या भगवंताचं नाव घ्या ना. 1 निमिषभर नाव घ्या. मग हळूहळू तुमचा विषयाकडचा जो ओढा आहे तुमच्या मनाचा, मन फार चंचल आहे. बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ लागत नाही त्याला. क्षणामध्ये कुठेही जातं भरकन वापसही येतं. असं चंचल असलेलं मन निमिषभर तू माझ्याकडे जर लावशील तर माझ्या आनंदामध्ये, आनंद स्वरूपेत भगवंत, आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. मग त्या आनंदामध्ये जर मन रमलं तर हळूहळू माझ्यापर्यंत येईल ती. आणि मग तुझा देह पडल्यानंतर, ज्या वेळेला तुझा देह पडेल, तो देह पडल्यानंतर तू माझ्याच स्वरूपाला प्राप्त होशील. अशी सोपी साधना या भक्तियोगामध्ये सांगितलेली आहे. परत या मनोनी अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. असा जर तू अभ्यास केलास तर कुठलंही कार्य अवघड नाही. थोडंसं एक उदाहरण या ठिकाणी सांगतो. अभ्यासाने एखादी गोष्ट कशी साध्य करता येते त्याच्यासाठीची गोष्ट आहे. मी ऐकलेली आहे, संतांच्या मुखातून, महाराजांच्या मुखातून ऐकलेली आहे. ती गोष्ट अशी आहे, नीट ऐका. मनोनी अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. याच्यासाठी एक कथा सांगतो, छोटीशी कथा. अशी आहे की एका राज्यामध्ये, त्या राज्याचा जो राजा होता तो व्यसनी होता. 24 तास मद्य प्यायलेला असायचा तो. आणि मग राजाच मद्यपान करतोय, मग त्याच्या आजूबाजूची जी मंडळी आहेत तीही मद्यपान करायची. त्यांच्या आजूबाजूचे लोक सुद्धा मद्यपानाला लागले. आणि मग सगळं राज्य मद्यपान सेवन करू लागलो. आणि मग पुरवठा होत नव्हता मद्यपानाचा. राजाने आदेश काढले की जागोजागी मद्यपान तयार करण्याचे कारखाने तयार करावेत, सुरू करावेत. आदेश दिले. राजाचे आदेश म्हणल्यानंतर ठिकठिकाणी मद्यपान सुरू झालं. आता राजाच तसा आदेश देतोय म्हटल्यानंतर मग सगळ्या राज्यामध्ये मद्य निर्मिती झाली आणि लोक मद्यपान करायला लागले. परंतु प्रधानांवर फार जबाबदारी मोठी असते. राजा जरी एखादा निर्णय वेगळा घेत असेल
तरी प्रधानांची जबाबदारी आहे की राजाला ते सांगितलं पाहिजे. मंत्र्यांची जबाबदारी आहे की मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की तुमचं इथं चुकतंय, आपण या पद्धतीने केलं तर ते बरोबर होईल. परंतु मग प्रधानांना राजा हा कधी अवस्थेतच नसायचा सांगण्याच्या. मग अशा वेळेला राजाला बोलावं तरी कधी. असं चिंतेत असताना प्रधान मंडळ सगळं चिंतेत होतं, मंत्रिमंडळ सगळं चिंतेत होतं. आता भगवंताला काळजी असते असं म्हणतात, त्या राज्याची काळजी, चराचराची काळजी भगवंताला आहे, त्या राज्याचीच काय. मग एक त्या गावामध्ये साधू आले आणि साधूंनी चौकामध्ये प्रवचन सुरू केलं. आणि प्रवचन सुरू करत असताना मद्याच्या विषयी आणि मद्यपानाविषयी साधूंनी काही नियम सांगितले. मद्यपान करणाऱ्याला कळतं बरं की आपण मद्यपान करतोय हे चुकीचं करतोय, मद्य पिणं हे प्राशन हे करणं हे पाप आहे हे सुद्धा त्याला कळतं, परंतु त्याचा नाईलाज असतो. तसं राजालाही कळत होतं की आपण काहीतरी चुकतोय, परंतु पर्याय नव्हता, आहारी गेलेला होता राजा. आणि मग ते साधू सांगतायत की त्यांनी नियमावलीत सांगितली. साधूंनी काय नियमावली सांगितली, मद्य कशा पद्धतीनं घेतल्यानंतर त्याचं पाप आपल्याला लागत नाही. हे ऐकलं प्रधान मंडळांनी. त्या प्रधान मंडळांनी ऐकल्यानंतर राजाला सांगितलं की आपल्या राज्यामध्ये, आपल्या राजधानीमध्ये असा असा साधू आलाय आणि मद्यप्राशन तुम्ही जरूर करा, पण कसं केल्यानंतर त्याचं पाप आपल्या माथी पडणार नाही हे तो सांगतोय. मग राजानं आदेश दिला त्या साधूला धरून आणा. त्या साधूंना पाचारण केलं, तिथं बोलवलं, राजासमोर बसवलं. राजा म्हणतो, तुम्ही चौकामध्ये उभे राहून काय सांगत होता की मद्यपान या पद्धतीने केल्यानंतर पाप लागणार नाही? हो, सांगितलं, बरोबर आहे. मग ते मलाही सांगा की काय केल्यानंतर मला पाप लागणार नाही. मद्यप्राशन तर मी सोडू शकत नाही, ते केलंच पाहिजे, मी केलंच पाहिजे, मला करावंच लागतं. सकाळी उठल्यानंतर मला मद्य लागतं. मग त्यावेळेला साधू सांगतात, काहीच नाही राजेसाहेब, मी लोकांसाठी सांगितले, परंतु तुमच्यासाठी प्रत्यक्ष कृतीसाठी एक गोष्ट सांगतोय. एक माळ घ्यायची आणि त्या माळीतला एक मणी काढायचा, तो मणी त्या पेल्यामध्ये अगोदर टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये मद्य टाकायचं आणि मग ते मद्य प्यायचं. 1.25 कोटी जप केलेला, नामाचा जप केलेला ती माळ असेल, त्या माळेतला दररोज एक मणी काढायचा आणि त्या ग्लासामध्ये टाकायचा, त्याच्यामध्ये मद्य टाकायचं आणि मग ते मद्य प्यायचं. तुम्हाला पाप लागणार नाही, कारण नामाची साधना झालेला तो मणी असेल. परंतु एक लक्षात ठेवा राजेसाहेब, राजा म्हणतो काय सांगा, पहिला टाकलेला मणी त्या ग्लासातला काढायचा नाही. मग मग राजा म्हणतो काय हरकत नाही. राजाला काही लक्षात नाही आलं फारसं, परंतु संत ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगतात, ती जरी प्रत्यक्ष पाहत असताना ती हिताची आहे का अहिताची आहे कळत नाही, परंतु संतांनी सांगितलेली गोष्ट आहे ना, ती हिताचीच असेल. मग राजा काय करतो की राजा म्हणतो ठीक आहे, पण आता मी 1.25 कोटी जप वगैरे करू शकणार नाही. मग त्यावेळेला ते साधूंना तेच पाहिजे होतं. साधू त्यांच्याच जवळची माळ देतात. ही 1.25 कोटी जप असलेली माळ आहे, याच्यामध्ये मणी आहेत, हेच तुम्हाला देऊन टाकतो. राजाला ती माळ दिली. राजा रोज एक मणी आज टाकला, त्याच्यात मद्य टाकलं, ते पिलं. पुन्हा दुसऱ्या वेळेला ग्लास घेतला, त्यावेळेला दुसरा मणी टाकला. मला सांगा, हळूहळू 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 मण्यांची संख्या वाढत गेली त्या पेल्यामध्ये आणि जे मद्य होतं त्या मद्याचं जे काही आकारमान आहे ते मद्य कमी झालं, कारण त्या ग्लासाची जागाच त्या मण्यानं व्यापली होती, तर मद्य बसेलच कसं. मग राजाला अनेक दिवसानंतर लक्षात आलं, अरे साधूंनी आपली ही मद्यपान सुटावं, मद्य सुटावी यासाठी सांगितलेला हा प्रयोग असावा. चूक राजाची राजाला लक्षात आली आणि मग त्याच्यानंतर राजानं दारू पिणं, मद्य पिणं बंद केलं आणि पुढे राज्य चालू लागलं. या ठिकाणी या कथेमधून आपल्याला एवढंच घ्यायचंय की म्हणवनी अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई तू अभ्यासी मिळे. अर्जुना, अरे तुला माझ्यापर्यंत पोहोचायचंय,
तुम्हा आम्हाला साधकांना भगवंत ज्ञानेश्वर महाराज या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला तोच बोध देत आहेत की तुम्हाला थोडं थोडं निमिषभर का होईना, परंतु माझ्या ठिकाणी चित्त लावायचंय, मन आणि बुद्धी माझ्यापर्यंत अर्पण करायची आहे. आता त्याच्या पुढच्या प्रक्रिया सुद्धा मी तुम्हाला सांगितल्यात. खरं तर मन आणि बुद्धी मला अर्पण करा. निमिष 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 करत करत माझ्यापर्यंत. आता जसं आपण नाही का, श्रावण महिना सुरू झाला की ज्ञानेश्वरी प्रवचने सुरू होतात. 8 ते 9 ज्ञानेश्वरी प्रवचन असतं. त्यावेळेला आपण इतर कामं सगळी बाजूला काढतो आणि या ठिकाणी येऊन बसतो. ही सवय लागून गेलेली आहे. ती आपल्याला सवय नाही, शरीराला सवय लागलेली नाही, ती आपल्या मनाला, आपल्या चित्ताला आवड लागलेली आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी बसत असतो. मधल्या काळामध्ये 2 वर्षामध्ये ज्या वेळेला प्रवचन चालू नव्हती प्रत्यक्ष, त्यावेळेला ऑनलाईनच्या माध्यमातून होईना, परंतु ज्याचं चित्त त्या ठिकाणी लागलेलं होतं त्याला ते ऑनलाईनच्या माध्यमातून श्रवण केलेले आहेत लोकांनी. कारण ती सवय आपल्याला त्या मनाला तशी लावावी लागेल, तरच आपण हळूहळू हळू भगवंताकडे जाऊ, है ना. भरकटलेले साधक आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं मला तर ओवी आठवण. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात त्या ओवीमध्ये की या विश्वामध्ये मानव देहात आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताची आवड आहे. कारण भगवंताचाच तो एक अंश आहे. जीव हा शिवाचाच एक अंश आहे. आणि मग जीव हा जर शिवाचा अंश असेल तर त्या जीवाला भगवंताची आवड नसेल कशावरून? आहेच. परंतु हे जे बाह्य आवरण आहेत, मायेचं जे आवरण आहे, ते मायेचं आवरण त्या जीवाला ते भेदू देत नाही. मग मायेचं आवरण जर मला माझ्या स्वबळावर भेदता येत नसेल तर मला काय करावं लागेल? या जीवाला काय करावं लागेल? तर त्या शिवाचं अनुसंधान लावावं लागेल. शिवाचं अनुसंधान लावावं लागेल. कुणी लावलं हे अनुसंधान? जगद्गुरु तुकोबारायांनी लावलं, एकनाथ महाराजांनी लावलं, संत चोखामेळ्यानं लावलं, नामदेव महाराजांनी लावलं. अहो, प्रत्यक्ष भगवंत बोलतो, तो जीवाशी बोलत नाही. भगवंत हा शिवाशीच बोलतो. त्या जीवानं स्वतःच्या भोवतीचं आवरण शिवाच्या आकर्षणानं, शिवाकडे जाण्याच्या उद्देशानं जर आवरण नष्ट केलं तर शिव जो आहे, भगवंत जो आहे, तो त्या शिवाचीच बोलतोय, है ना. आकारानं व्यापक असेल किंवा अणु रेणू या थोकडा तुका आकाश एवढा, अणु एवढा सूक्ष्म असेल, त्याच्याशी भगवंत बोलतो. नामदेव महाराजांशी पांडुरंग बोलले. का बोलले? कारण नामदेव महाराजांची साधना त्या पद्धतीची होती. तुकोबारायांसोबत सुद्धा निर्गुण साक्षात्कार तुकोबारायांना झालेलाच आहे भगवंताचा. सगुण साक्षात्कार सुद्धा झालाय. मी मगाशी वाचत असताना एक अभंग मला सापडला सहज म्हणून, तुकोबारायांचा अभंग. आणि मी पिंपळावकर सरांना जो साहेब आहेत आमचे, त्यांना तो पाठवला. मला तो आता या क्षणी आठवत नाही, परंतु तो याच अर्थाचा होता की देवा, आम्ही तुला चित्त देतो, पण त्या बदल्यात तू आम्हाला काय देणार आहे सांग. संवाद आहे. तुकोबाराय अभंगामध्ये ज्या वेळेला असं म्हणतात की चित्ताच्या बदल्यात तू आम्हाला काय देणार आहे सांग, त्यावेळेला तो संवाद जर असेल तर याचा अर्थ असा होतो की तुकोबाराय भगवंतासोबत प्रत्यक्ष बोलत होते. काय देणार आहे सांग, आम्ही तुला चित्त देतो, पण तू आम्हाला काय देणार? मग रुद्धिसिद्धी ज्या आहेत त्याचं जर आम्हाला तू म्हणजे हे दाखवशील की ही रिद्धिसिद्धी देतो बाबा तुम्हाला, देवा तू म्हणशील आम्हाला रिद्धिसिद्धी देतो, आम्हाला मोक्ष नकोय, तर रिद्धिसिद्धीचं काय घेऊन बसला, नाही का? म्हणजे चित्ताच्या बदल्यामध्ये तू आम्हाला साध्या साध्या गोष्टी देशील ज्या तुला खूप मोठ्या वाटतात, महत्वाच्या वाटतात, पण आमच्यासाठी त्या महत्वाच्या नाही. मुक्ती नको, मोक्ष नको, मुक्ती नको, काय पाहिजे मग? तर आम्हाला भक्ती पाहिजे. तेव्हा चित्त आम्ही देतो तुला, पण तुझी भक्ती करण्यासाठी आमच्या हृदयामध्ये एक प्रेम नावाची जी गोष्ट आहे
ती प्रेम नावाची गोष्ट तू प्रगट केली पाहिजे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम जर असेल तरच त्या ज्ञानाचा उपयोग होईल. एक सहज आठवलं म्हणून सांगतो. ज्ञानेश्वर माऊलींनी एक इच्छा व्यक्त केली भगवंताजवळ, पांडुरंगाजवळ, की पांडुरंगा, मला नामदेव महाराजांसोबत भारत भ्रमण करायचंय, यात्रा करायची आहे. ज्ञानेश्वर माऊली आळंदीला होते. ज्ञानेश्वर माऊली आळंदीहून पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताजवळ नामदेवांना मागितलं की नामदेव माझ्यासोबत द्या. आणि नामदेव माझ्यासोबत द्या म्हणल्यानंतर मग भगवंत म्हणाले, काही हरकत नाही ज्ञानराजा, खरं तर तुम्हाला भ्रमण करण्याची कुठं गरजच नाही. तुम्ही स्वतःच सिद्ध साधक योगी आहात. तुम्ही भगवंत माझे स्वरूप आहात तुम्ही, है ना. मग तुम्हाला भ्रमण करण्याची आवश्यकता नाही. परंतु जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं मन मी मोडणार नाही, तुम्ही नामदेवाला घेऊन जा. मला सांगा, ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेवांची का मागणी केली असेल पांडुरंगाजवळ? कारण पांडुरंग आणि नामदेव हे वेगळे कधीच नव्हते. म्हणजे कधीही 24 तास ज्याला म्हणतो आपण, अष्टोप्रहर नामदेव महाराज हे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये असायचे. सतत त्यांचं चिंतन. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. अशी परिस्थिती होती नामदेवरायांची. म्हणजे भक्तीचं टोक होतं नामदेवराय. म्हणजे भक्तीची जर साधना पाहायची असेल तर नामदेव महाराजांचं चरित्र वाचा. कशी भक्ती कशी करायची असते नामदेवरायांच्या चरित्रामध्ये सुंदर दिलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जे ज्ञानियांचे योगी होते, ज्ञानराज माझी योगियांची माऊली, ज्ञानियांचे राजे होते. असे ज्ञानियांचे राजे असलेल्या एखाद्या सिद्धाला, साधक नाही सिद्धाला, योग्याला नामदेवरायासारखा भक्ती करणारा जो साधक आहे त्याच्यासोबत यात्रा का करावीशी वाटली? त्याचं कारण पुढे आहे थोडंसं. यात्रा करत असताना दोघांनाही तहान लागली. नामदेवरायाला सुद्धा आणि ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा तहान लागली. जवळच एक विहीर होती. असं म्हणतात ती विहीर आजही त्या ठिकाणी आहे. भ्रमण करत असताना त्या विहिरीजवळ ते गेले. परंतु विहिरीमध्ये खूप खोल पाणी होतं आणि पाणी खोल असल्यामुळं प्यायचं कसं हा प्रश्न होता. तर ज्ञानेश्वर माऊलींना सिद्धी अवगत होत्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सूक्ष्म रूप धारण केलं, विहिरीत गेले, जलप्राशन केलं आणि विहिरीतून बाहेर आले. आणि नामदेवरायांना म्हणतात, तुम्हाला पाणी प्यायचंय का? ज्ञानेश्वर नामदेवरायांना थोडंसं रागच आला म्हणा, की स्वतः पाणी पिऊन आले, मला आता विचारतात की तुम्हाला पाणी प्यायचं का? नामदेवराय म्हणतात, मला पाणी नाही प्यायचं. मग मला तुमच्यासारखी सिद्धी येत नाही ज्ञानेश्वर माऊली. मग त्यावेळेला भगवंताचा धावा केला नामदेव महाराजांनी. आणि नामदेव महाराजांचा आवाज, आता लाडके भक्त होते, लढीवाळ भक्त होते भगवंताचे, आवाज ऐकल्याबरोबर भगवंत काय पाहिजे म्हणजे झालं असेल संवाद काही, तर त्या विहिरीत जे खोल पाणी होतं ते कुपाच्या बाहेर आलं, विहिरीच्या बाहेर आलं, ओसंडून वाहू लागलं. आजही ते पाणी वाहतं असं म्हणतात. आणि मग नामदेवरायांनी ते जलप्राशन केलं. मला सांगायचंय काय या ठिकाणी मुद्दा, की योगी हा स्वतःपुरता मर्यादित आहे. ज्ञानेश्वर महाराजांची साधना खोपोटी त्यांनी जगाला खूप मोठा ज्ञान दिलेला आहे. प्रगट गुहे बोले, विश्व ब्रह्मची केले, तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज स्वतःपुरतेच वागले. परंतु नामदेवरायांनी त्यांच्या निमित्तानं, म्हणजे जे संत असतात, भक्त असतात, त्यांच्या निमित्तानं सगळ्या जगाला पाणी पुरवलं. हा त्याचा त्या ठिकाणचा महत्वाचा भाग आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांना सोबत घेऊन यात्रा केली. त्या ठिकाणी तो ज्ञान आणि भक्तीचा संगम ज्ञानेश्वर महाराजांना जगाला दाखवायचा होता. म्हणून तीर्थावळी हे प्रकरण नामदेवरायांच्या त्या गाथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून भक्ती कशी श्रेष्ठ आहे आणि भगवंताला सुद्धा ही भक्तीच कशी आवडते.
ज्ञानापेक्षा योगापेक्षा भक्ती जास्त आवडते. हेच या भक्ती योग या योगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर सुंदर ओव्यांच्या रूपाने आपल्यापर्यंत दिलेलं आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नव्हे अंगभूत युक्ती. याप्रमाणे माझ्याकडून बोलत असताना काही चूक झाली असेल, माझी मला परत द्या. साधना चालू आहे, मी सुद्धा तुमच्यासारखाच एक साधक आहे. आज ज्ञानेश्वरी जगणारी मंडळी माझ्या समोर आहे आणि म्हणून ते मला माझे बोलणे हे पोटात घेतील अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. भगवंताच्या चरणी, केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरणी, माझे गुरुवर्य प्राचार्य कोटेकर सरांच्या चरणी, सगळ्यांच्या चरणी, श्रोत्यांच्या चरणी, साळेगावकर आहेत, प्रदीपभाऊ आहेत, नंदावहिनी आहेत, सगळ्यांची नावं इथं घेणं शक्य नाही. परंतु खरंच त्या दोघांचे फार उपकार आहेत. मला बोलता नाही आलं आज, परंतु बोलणारच होतो मी थोडंसं, पण भावनेच्या योगामुळे बोलता नाही आलं, तर माफी असावी. सर्वांच्या चरणी, माझे गुरुवर्य नामदेव महाराज चारठाणकरांच्या चरणी आजची सेवा समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो. भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे, दुरितांचे ते मिरजावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अणवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकिये. दृष्टा दृष्ट विजय होवाईजे, एत म्हणे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशव बाबासाहेब महाराज की जय. भारत माता की जय. भाविक भक्तो, आज आपण ज्यांची प्रवचन सेवा श्रवण केली ते अशोक महाराज आगात. आपल्या नूतन महाविद्यालय ते केमिस्ट्रीचे प्राध्यापक आहेत. केमिस्ट्री विद्यार्थ्यांना शिकवता हे केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र शिकवता हे रसायन वेगळंच होऊन गेलं. मला एक महाराजांबद्दल थोडंसं सांगावं असं वाटतं. एके दिवशी माझ्या क्लिनिकला आले काही आजारानिमित्त, पण त्यांना सहज विचारलं, महाराज खूप दिवस झाले दाढी काढा ना. खूप दिवसापासून बघतो आम्ही, दाढी काढा. आज जसे भाऊक झाले त्याच पद्धतीने भाऊक होऊन म्हणे, डॉक्टर हे दाढीचं काय घेऊन बसलात म्हणतो तुम्ही. ह्या सौंदर्याचं करायचं काय. ह्या जगामध्ये एकच सौंदर्य आहे म्हणे, ते म्हणजे पांडुरंगाचं. ह्या सौंदर्याचं घेऊन करायचं काय, अशी हे महाराजांचं मत आहे. आणि महाराजांची गाथेवरती खूप श्रद्धा आहे. गाथा कशी जगतात ते त्यांचं उत्तम उदाहरण आहे. आणि आम्हाला सुद्धा त्यांनी गाथा कशी वाचायची, कशी अभ्यासायची याचं त्यांनी पूर्ण समजून सांगतात. आज त्यांनी म्हणाले की एक अभंग आम्हाला पाठवला. खरंच आहे,
आठवड्यामधून 15 दिवसातून एक अभंग असं पाठवतात तुकाराम महाराजांचा, की त्याबद्दल अभ्यास करावा म्हणून. अशा महाराजांनी आज आम्हाला प्रवचन सेवा दिली. अशीच भविष्यामध्ये आम्हाला सेवा घडत राहो या महाराजांचरणी आम्ही प्रार्थना करतो. उद्याची प्रवचन सेवा हरिभक्तपरायण लक्ष्मीबाई भाऊराव थटवले आणि प्रसादाची सेवा आहे